नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्ड परीक्षेचं टाइम टेबल आलेलं आहे। 20 फेब्रुवारी पासून आपली परीक्षा सुरू होणार आहे। आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी 3 महिने राहिलेले आहेत। तर या 3 महिन्यामध्ये आपण अभ्यास कसा करायचा? तर एक म्हणजे काय, तर प्रथम सत्र परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका। आता आपली प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे, तर त्या परीक्षेमध्ये आपण कोणकोणते प्रश्न सोडवलेले नाहीत, कोणते प्रश्न आपल्याला हार्ड गेलेले आहेत, त्यांचं अनालिसिस करायचं की मला हा प्रश्न का सोडवता आला नाही, तर त्याची उत्तरं शोधून घ्यायची आहेत आणि त्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत। दुसरा आहे आतापर्यंत झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी। तर आतापर्यंत जे जे शिकून झालेलं आहे तर त्याची आपण काय केली पाहिजे, नेहमी उजळणी चालू ठेवली पाहिजे। काय होतं, आपण पुढे पुढे शिकत जातो आणि मागे उजळणी करण्यासाठी आपल्याला वेळ पुरत नाही। तिसरा आहे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक। तर तुम्ही आता या 3 महिन्याचं वेळापत्रक तयार केलं पाहिजे की आपण किती वाजता उठणार आहोत, आपण कोणकोणत्या विषयाचा कसा कसा अभ्यास करणार आहोत, तर त्याचं एक टाइम टेबल तुम्ही तयार केलं पाहिजे। तर आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला 7 वाजता उठायची सवय असते आणि आपण काय करतो, ती परीक्षा जवळ आली म्हणून आपण काय करतो, 5 वाजता उठायला जातो। तर असं करू नका। जर तुम्हाला 7 वाजता उठायची सवय असेल तर तुम्ही प्रथम 6:30 वाजता उठण्याचा प्रयत्न करा, नंतर पुढचे 8 दिवस 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुम्ही 5-5:30 ला उठायची तुम्हाला सवय होईल। त्याचप्रमाणे आपल्याला कोणकोणते विषय कठीण जातात, कोणते विषय सोपे जातात, याप्रमाणे प्रत्येक विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे। पुढचा आहे की प्रश्नपत्रिकेचा भरपूर सराव। तर आतापर्यंत ज्या बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा बराचसा सराव आपण केला पाहिजे। आणि आरोग्याची काळजी हे महत्त्वाचं आहे। जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे अभ्यास करू शकता। तर त्याच्यासाठी वेळेवर झोप, त्याच्यानंतर वेळेवर जेवण आणि योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर मोकळ्या हवेत फिरून येणं, या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत।